श्रोते हो, क्राईम कथा कुरुक्षेत्र या अरुण हरकारे लिखित कथेचा तिसरा भाग मी मंदार धर्माधिकारी आपल्याला आता सादर करत आहे. अहमदबाई कुर्ल्याच्या पोलीस स्टेशन मध्ये बसला होता. बोला अहमदबाई, काय खबरबात? इन्स्पेक्टर शिंदे म्हणाले. कसली खबरबात असणार साहेब? आमच्या धंद्याची वाट लागायची वेळ आली. काय म्हणता? मग काय, रमी क्लब लुटला, आता मटक्याचा अड्डा. एवढा तुमचा पोलीस फोर्स आहे, तुम्ही काय करता साहेब? दिवसा डोळ्यात गुंड येतात, हल्ला करतात आणि आमचे पैसे घेऊन जातात. हे तुमचं गँगस्टर लोकांचं काम आहे, आपापसातलं. महा पोलीस फोर्स आहे तरी कशाला? तुमचे 2 नंबरचे धंदे सुरू राहावे म्हणून आम्ही काय तुम्हाला प्रोटेक्शन द्यावं लागेल की काय? हे तुमच्या आता बंद करावे लागतील धंदे. का? मगाशी डीसीपी साहेबांचा फोन आला होता. ते म्हणत होते असले धंदे सुरू असल्यामुळे भानगडी होत आहेत, हे आता सगळं बंद करायचं. साहेब जाऊ द्या, कोण काय म्हणतं ते बघू नका, मी बघतो. पण ही गँग पकडायची कशी ते सांगा. ही गँग आमच्यापेक्षा तुम्ही चांगल्या प्रकारे पकडू शकता. तुमची माहिती असेलच ना आपापसातली काहीतरी. तुमची कोणाविरुद्ध दुश्मनी आहे हे सिद्ध होत आहे यावरून. कशावरून? साधी गोष्ट आहे अहमदबाई, तुमचा क्लब लुटला, मटक्याचा अड्डा लुटला, म्हणजे तुमच्या धंद्याशी संबंधित होते ते लुटलेले आहेत. त्यांना पैशाशी संबंध फारसा नव्हता, पण तुम्हाला त्रास द्यायचा आहे त्यांना असं मला वाटतं. मलाही तोच डाऊट येतोय इन्स्पेक्टर साहेब. आणि गँग कोणाची असेल? मागे तुमचा रम्मीचा क्लब लुटला, त्याच गुंडांचा यात सहभाग होता का याची चौकशी करावी लागेल. मागच्या वेळेला आपण त्या गुंडांचे फोटो काढले होते, ते तुमच्या माणसांना दाखवायचे. साहेब, तो मोरे बसलाय, फायरिंग झाली त्यावेळेस तो तिथेच होता. बोलव त्याला. बोलवा. अहमदबाईंनी मोरेला बोलवलं. इन्स्पेक्टर शिंदेंनी त्याला फोटो दाखवले. ज्यांनी तुमच्या अड्ड्यावर हल्ला केला त्यापैकी कोणी आहे का याच्यात? मोरेनं फोटो बघितले, म्हणाला, मला तर चौघे पण तेच वाटतायत. काय? अहमदबाई आश्चर्याने म्हणाले. हो बाई, तेच चौघे आहेत ते. ठीक आहे, तू बाहेर बस, अहमदबाई म्हणाले. मोरे बाहेर जातात अहमदबाई म्हणाला, साहेब तुमची शंका तर खरी निघाली. तीच गँग आहे ती. याचाच अर्थ तुम्हाला कोणतरी त्रास देत आहे किंवा सूड उगवत आहे तुमच्यावरती. साहेब, पण मी कोणाला कशाला त्रास देईन? अहमदबाई, तुमचा धंदा चालतो, पैसा वसुली वगैरे प्रकरणात तुमची लोकांशी दुश्मनी असते, त्यापैकी कोणतरी असणार. इन्स्पेक्टर बोलत होते आणि अहमदबाईच्या डोक्यात ट्यूब पेटली. त्याला आठवलं, आपण एकदा भांडूपला प्रतापदादाच्या अड्ड्यावर माणसं पाठवली होती, त्यातली 2 त्यानं खाल्लास केली होती. त्याच्या एरियात घुसण्याची धमकी पण दिली होती. तेव्हापासून या भानगडी सुरू झाल्यात. साहेब, अहमदबाई म्हणाले, मला वाटतं ही पोरं प्रतापदादाची असावीत. कशावरून? मागे माझं आणि त्याचं भांडण झालं होतं. मग आता तिथे जाऊन चेकिंग करायला लागेल. तुम्ही भांडूप पोलीस स्टेशनच्या इन्स्पेक्टरला सांगा ना साहेब, लगेच पत्ता चालेल. हा चालेल, मी बघतो काय करायचं ते, इन्स्पेक्टर शिंदे म्हणाले. त्यांनी लगेच भांडूप पोलीस स्टेशनला फोन लावला. नमस्कार, भांडूप पोलीस स्टेशन, हवालदार कांबळे बोलतो. नमस्कार, मी इन्स्पेक्टर शिंदे, कुर्ला. हा साहेब, बोला साहेब. तुमचे थोरात साहेब आहेत का? आहेत ना, द्या बरं जरा त्यांना. 1 मिनिट साहेब. मग थोरात साहेबांचा आवाज आला. नमस्कार शिंदे साहेब, आज कशी काय आठवण झाली? एक महत्वाचं काम आहे. बोला साहेब, काय काम आहे? तुमच्या एरियात प्रताप दादा नावाचा एक गुंडा आहे. हा बरोबर आहे सर. त्याच्याकडे तुमचं काय? मध्ये आमच्या विभागात एका रमी क्लबवर दरोडा पडला होता. हो माहिती आहे ना. नंतर एका मटक्याच्या अड्ड्याला लुटलं होतं. हा बरोबर. क्लब आणि मटका चालवणारा माणूस आहे अहमदबाई. हो माहिती आहे मला साहेब. तो मला असं कळलंय की आमच्या विभागात जो रमी क्लब आणि मटक्याच्या अड्ड्याची लुटमार झाली ती तुमच्या प्रतापदादाच्या गुंडांनी केली. असं? ते फोटो जेव्हा काढले होते आम्ही, त्याच्यावरनं ओळखले गेलेले. अच्छा, मी चौकशी करतो. बघा साहेब, कारण काय एका आठवड्यात या 2 घटना घडल्या, त्यामुळे साहेब लोक खूप भडकलेत.
तुम्ही जर मदत केली तर एक मोठी गँग पकडता येईल. अहो साहेब, मी करीन ना मदत तुम्हाला. कशाला काळजी करता? शेवटी आपण एकच. एकमेकाची मदत करणार नाहीतर कोण करणार? चालेल चालेल साहेब, मी फोटो पाठवतो. चालेल. थोरात म्हणाले आणि त्यांनी रिसिव्हर ठेवला. काय झालं? अहमदबाईने विचारलं. फोटो पाठवून देतो त्यांच्याकडे, ते चौकशी करतील म्हणाले. आणि त्यांच्या एरियातले असतील तर त्यांना पकडतील ते. बरं बरं, चालेल साहेब. मी आमचा माणूस पाठवून देतो लगेच तिथे. बरं बरं. एक बोलू का साहेब? हा बोला ना. त्यांना नुसतं अटक करण्यापेक्षा त्यांना पोलीस चांगला धडा शिकवू शकतात. ते कसं काय? ती गँग सापडली की कलेस खलास करून टाकायची. म्हणजे एन्काउंटर? हो. अहो ते लोक वेगळे असतात इन्स्पेक्टर. ते आम्हाला नाही जमत ते. तुम्ही एन्काउंटर नाही करत? नाही. का? अहो त्यात फार भानगडी असतात. चौकशी होतात, नोकरी जाण्याची शक्यता असते. आपल्या ओळखीचा असा कोणी माहितीतला आहे का एन्काउंटर करणारा? ते क्राईम ब्रांचचे आहेत ना साहेब लोक, त्यांना भेटा. बरं ठीक आहे साहेब, आपण फोटोवर पाठवा. गँग सापडली तर बघू काय करायचं ते. चालेल. इन्स्पेक्टर शिंदे म्हणाले आणि त्यांनी बेलचं बटन दाबलं. हवालदार कांबळे आतमध्ये आले. कांबळे फोटो घ्या. शिंदे म्हणाले. भांडूप पोलीस स्टेशनला जा, तिथे इन्स्पेक्टर थोरात असतील त्यांना द्या. ते नसतील तर त्यांच्या रायटरला द्या. मी आत्ताच त्यांच्याशी बोललोय. येस सर, कांबळे म्हणाले आणि सॅल्यूट करून निघून गेले. कांबळे भांडूप पोलीस स्टेशनला यायला निघाले त्यावेळेला इन्स्पेक्टर थोरात प्रतापदादाला फोन करत होते. इन्स्पेक्टर थोरातचा फोन आहे समजतात प्रतापदादाला आश्चर्यच वाटलं. बोला साहेब, काय करू? प्रतापदादा म्हणाला. सेवा कसली करताय? मोठी भानगड झाली. कसली भानगड साहेब? तुम्ही काही पोरं कुर्ल्याला पाठवली होती काय? कुर्ल्याला? हो. प्रतापदादा, मी तुमची मदत करण्याचा प्रयत्न करतो आणि खोटं बोलू नका. साहेब, पाठवली होती. कशाला? ते रामी क्लब आणि मटका अड्डा लुटण्याचं काम? नाही साहेब, हे बघा माझ्याजवळ पुरावा आहे. त्यांना अटक केल्यावर तुम्ही याल तेव्हा काय होणार नाही. मात्र साहेब, मी येतो, तुम्हाला भेटतो. नाही नाही, येतो ना साहेब तुम्हाला भेटायला. प्रतापदादानं रिसिव्हर ठेवला. बाळू, नाम्या, बाहेर कोणी आहे का बघा. बाळू आलाय दादा, बॉडीगार्ड म्हणा. बोलव त्याला. बाळू, दादा म्हणाला. पक्क्याची काय पोझिशन आहे? डॉक्टर म्हणत होता तो वाचणार नाही म्हणून. त्याच्याजवळ कोण आहे? प्रभा आहे. हे बघ, तुम्हाला अटक होण्याची शक्यता आहे. आम्ही तिघे जण काही दिवस बाहेर जातो दादा. कुठे जाणार? गावी? कोकणात नाही तर पुण्याला, तुम्ही म्हणाल तिथे. हे बघ, आत्ताच थोरात साहेबांचा फोन होता. तुमचे पोलीस स्टेशनला फोटो पाठवले गेलेले. आम्ही कुर्ल्याला होतो. ते कसं काय समजलं भाई त्यांना? अरे पोलिसांना काही वेळ लागत नाही. त्यांच्या मनात आलं तर ते सगळे काम करू शकतात. आता आपण लॉकअप मध्ये असतो सगळे. आता काय करू भाई? हे बघ, पक्या हॉस्पिटलमध्ये त्याला कुठे हलवता येणार नाही. तुम्ही एका जागी थांबा, कुठे बाहेर जाऊ नका. मी पोलीस स्टेशनला जाऊन येतो. थोरात प्रतापदादाचा विचार करत होता. त्यानं कुर्ल्याला गँग पाठवली असेल का? मागे प्रतापदादाच्या मटक्याच्या अड्ड्यावर काहीतरी भानगड झाली होती म्हणतात. ती भानगड करणारी गँग कुर्ल्याची तर नसेल. इन्स्पेक्टर थोरात विचार करत होते तेवढ्यात हवालदारांना सांगितलं. साहेब, बाहेर हवालदार कांबळे आलेत. त्यांना कुर्ला पोलीस स्टेशनच्या इन्स्पेक्टर शिंदे यांनी पाठवलं. पाठव त्यांना आतमध्ये. कांबळे आतमध्ये आले आणि सॅल्यूट करून उभे राहिले. बोला कांबळे. कांबळेने फोटोचं पॅकेट थोरात साहेबांच्या हातात दिलं. थोरातांनी फोटो घेतले, बघितले आणि म्हणाले, ठीक आहे, मी बघतो. चालेल साहेब, कांबळे म्हणाले आणि सॅल्यूट करून निघून गेले. इन्स्पेक्टर थोरातांनी हवालदार खाडेंना बोलवलं. ते डिबेचे होते. खाडे, आपल्या विभागातली पोरं दुसऱ्या एरियात जाऊन भानगडी करायला लागली आहेत असं समजतंय. हे चालूच राहणार साहेब, खाडे म्हणाले. काय चालू राहणार? इकडची पोरं तिथे जाणार, मारामाऱ्या करणार. तिकडची पोरं इथे येणार, ते मारामाऱ्या करणार. हे गँग वॉर आहे साहेब. हे असंच चालू राहतंय. त्या प्रताप
दादाच्या अड्ड्यावर तुम्ही कधीतरी जाता, त्या पोरांना ओळखता, ते फोटो बघा. ओळखता का तुम्ही? हवालदार खाडेंनी ते फोटो बघितले. ते बराच वेळ फोटो बघत होते. साहेबांना सांगावं की नाही याचा ते विचार करत होते. खाडेंची पंचायत झाली होती. समजा ते म्हणाले मी यातल्या कोणालाच ओळखत नाही आणि साहेबांनी दुसऱ्या कोणाला फोटो दाखवले आणि त्यांनी ओळखलं तर खाडे खोटं बोलतात ते सिद्ध होणार होते. काय खाडे, काय लक्षात येत आहे का? साहेब ही पोरं मला वाटतं ओळखीची दिसत आहेत. हा एक प्रभ्या, पक्या, बाळू आणि नाम्या प्रतापदादाची खास पोरं आहेत, डेअरिंग बाजेत. मग याच पोरांनी कुर्ल्याला जाऊन अहमदबाईचा क्लब लुटला हे खरं आहे. असेल साहेब. हल्ली प्रतापदादा आणि अहमदबाई मध्ये काहीतरी भानगडी सुरू आहेत. का? प्रतापदादाचा एरिया भांडूप काजूर मार्ग लोंड आहे. अहमदबाई कुर्ला घाटकोपर विक्रोळी भागात. त्याला अहमदबाईला ठाण्यापर्यंत एरिया वाढवायचा, त्यामुळे ही भांडणं झाली आहेत. तुम्हाला काय वाटतं? पोरांना पकडावं काय? साहेब सध्या तपास चालू आहे म्हणून कळवा. अहमदबाईकडे त्याला बोलून बघूया काय करतो त्याचा. माझा विचार तोच होता, पण भानगडी वाढल्या तर डोक्याला ताप होईल. बरं साहेब, बरं. तुम्ही या पोरांवर लक्ष ठेवा. मला वाटतं आणखी काहीतरी भानगडी वाढतील. हे गुंड आपापसात भांडून मरतील तो आपला फायदाच आहे. खरंय. दोघांचं बोलणं सुरू होतं तेवढ्यात शिपाई वाघमारे आला. साहेब, तो प्रतापदादा आलाय. थोरात म्हणाले पाठवा. हवालदार तुम्ही सांगितलेलं काम करा. चालेल साहेब, खाडे हवालदार म्हणाले आणि बाहेर गेले. प्रतापदादा आत आला. या दादा बसा. दादा बसला आणि एक प्लास्टिकची छोटीशी पिशवी साहेबाच्या हातात दिली. साहेब ही भेट आणली थोडीशी, प्लीज स्वीकार करावा. बरं बरं ठीक आहे. दादा हे बरोबर नाही. दुसऱ्याच्या ठिकाणी जाऊन तुम्ही लफडा करता, मारामाऱ्या करता. हे बघा दादा, आमच्यावर प्रेशर असतं. एसीपी डीसीपी सगळ्यांना सांभाळून कामं करावी लागतात. हे तुझी पोरं कुर्ल्याला जाऊन आली ही सगळी नावं माहिती आहेत लोकांना. बरं बरं साहेब, मला माहिती आहे. आपण मनात आणलं तर आम्ही एक दिवस पण धंदा करू शकणार नाही. बरं आता एक काम कर. बरं ठीक आहे. हे भानगडी आता वाढवू नका. आम्ही नाही वाढवत साहेब, सुरुवात त्याच लोकांनी केली होती. आम्ही सांगतो त्यांना. हे गँगवॉर जर वाढत गेलं तर कोणाचं ना कोणाचं तरी जीव जाणार आहे. बरं साहेब, मी आता लक्षात ठेवतो आणि पुन्हा असं होणार नाही याकडे लक्ष ठेवतो. पण ते अहमदबाईला पण सांगा, इथे भानगडी केल्या तर आम्ही तिथे जाऊन करू. चालेल, मी तो निरोप सांगतो त्याला. निघू साहेब? हो हो साहेब. मेहरबानी आहे साहेब आपली. दादा म्हणाला आणि थोरात साहेबांचा निरोप घेऊन तो परत बाहेर आला. दादा अड्ड्यावर आला. गर्दी जमली होती. दादानं ओळखलं पक्या बहुतेक मरण पावला असणार. मग त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. स्मशानातून परत आल्यावर प्रभ्या, बाळू, नाम्या जवळच्या एका बारमध्ये आले. पक्या त्यांच्या गँगमधला होता. त्यांना जवळचा होता, त्यामुळे सर्वात जास्त दुःख त्या तिघांना झालं होतं. बाळू म्हणाला, यार ही फारच बेकार लाईन आहे रे. कोण कधी मरेल काय सांगता येत नाही. मरा नाहीतर जेलमध्ये जा. दादा काय आणू? वेटर म्हणाला. आपलं नेहमीच आण. बरं. मग वेटर ओल्ड मंक आणि पापलेट फ्राय घेऊन आला. तिघांनी बेग भरले आणि बाळू म्हणाला, प्रभ्या तू बोलत का नाहीयेस? काय बोलणार? प्रभ्या म्हणाला, मला तुमचं इथे येऊन पीत बसणं मला काय पटत नाही. प्यायची असेल तर बाटली घेऊन जा आणि प्या. का इथे काय झालं? दादानं काय सांगितलं होतं आठवत आहे ना? आपण काय रोज थोडे येतो. आज जी ट्रॅजेडी झाली म्हणून आलो. ट्रॅजेडी झाली म्हणून काय झालं? आपल्याला अटक झाली तर किती पडेल? झाली तर झाली, किती दिवसात ठेवतील? जामीन मिळून बाहेर येऊ. बाळू प्रभ्याने समजवलं, ही साधी केस नाही, मर्डरची आहे. मर्डरची कशी? आपण कुठं केलाय? तू केला नाही, पण मटक्याचा अड्डा लुटायला अहमदबाईची माणसं लय होती तेव्हा मी ठोकलं होतं ना दोघांना. त्याचा पुरावा कुठे आहे? पुरावा नसला तरी पोलिसांना संशय आहे. प्रभ्या हे असं घाबरून चालणार नाही. जे व्हायचं ते होईल. तिघांच्या गप्पा चालल्या होत्या.
संध्याकाळची वेळ झाली. प्रतापदादाने विचारलं, बाळू, नामे आणि प्रभ्या कुठे आहेत रे? दादा, बॉडीगार्ड अर्जुन म्हणाला, ते प्यायला गेलेत. प्यायला गेलेत? त्याला बोलव ना. थोड्याच वेळात अर्जुन बारमध्ये पोहोचला. काय रे बाळूनचा, तू इथे कुठं? तुम्हाला बोलवायला आलो. दादांनी बोलवलंय. दादा भडकलाय. का? काय माहिती. थोड्याच वेळात बाळू, नाम्या आणि प्रभ्या अर्जुन दादाच्या अड्ड्यावर पोहोचले. दादा त्यांची वाट बघत होता. या, दादा म्हणाले. पुढे जाऊन आलात? तिघांनी मान खाली घातली. कोणीच काही बोललं नाही. तुम्हाला माहित नसेल, काल मला पोलीस स्टेशननं बोलवलं होतं. थोरात साहेब तुम्हाला अटक करणार होते. तुमचे फोटो आहेत त्यांच्याजवळ. त्यांना तुमची नावं पण माहिती आहेत. दादा, बाळू म्हणाला, ग बसा. तुम्हाला काय अक्कल आहे की नाही? इकडे जिकडे फिरताय. पोलिसांना काय सारखे पैसे देत बसू की काय? तुम्हाला काय अक्कल नाही का? आता कुठे बाहेर जाऊ नका आणि एका कुठल्या तरी साध्या रूम मध्ये बसा आणि तिथे प्या काय प्यायचं ते. तिघांनी माना हलवल्या आणि म्हणाले, दादा माफ करा, चूक झाली. ठीक आहे, दादा म्हणाला, चूक झाली आहे तर ती पुन्हा होऊ देऊ नका. इकडे अहमदबाई त्याच्या अड्ड्यावर विचारत होता. आपल्या 2 धंद्यांवर हल्ला झाला, हल्लाखोर सापडले नव्हते. अशीच परिस्थिती झाली तर आपल्याला कोणीच भाव देणार नाही याची त्याला कल्पना होती. अहमदबाई विचार करत होता. तेवढ्यात त्याचा बॉडीगार्ड करीम आला. भाई, करीम म्हणला, शिंदे साहेब बहुतेक आपल्याशी गेम खेळतायत. का? काय झालं? आपल्या अड्ड्यावर दरोडा घालणारी पोरं त्यांच्या एरियात बिंदास फिरतायत. तुला कोणी सांगितलं? हवालदार आठवले. कधी? आत्ताच. तुला कुठे भेटले ते? बाहेर आहेत. बरं बरं, बोला बरं त्यांना आतमध्ये. करीमबाई हवालदार आठवलेला घेऊन आला. रामराम बाई. राम राम. काय खबरदार हवालदार? माझी ट्रान्सफर झाली बाई. कुठे? भांडूप पोलीस स्टेशनला. इथं काय भांगड केली का काय? नाही नाही, 5 वर्ष पूर्ण झाली ना इथे. आता भांडूपला बदलून गेलो. बरं भाई, तुमच्या 2 अड्ड्यावर हल्ला झाला. हल्ला करणारी ही प्रतापदादाची माणसं होती. तुमच्या एरियात येऊन तुमच्या अड्ड्यावरून पैसे घेऊन गेले म्हणून तुमची वाट लागली. तुमची बदनामी होतीये आणि त्यांची वट वाढली आहे. अरे, मी शिंदे साहेबांना सांगितलं होतं. त्यांनी थोरात साहेबांना सांगितलं. पोरांचे फोटो पण पाठवले. थोरात साहेब काय करणार नाहीत बाई. कशावरून? ते एकमेकांना भेटतात साहेब. काय म्हणतो तो? त्याची पोरं कशाला पकडणार? करीम म्हणत होता तुम्ही त्या पोरांना बघितलं. हो बाई. कुठे? ते बारमध्ये बसले होते. किती जण होते? 3 जण. त्यातला तुमच्या माणसांनी त्यांच्यावर फायरिंग केली होती. त्याच्यातला एक माणूस मेला. मटक्याच्या अड्ड्यावर आले तेव्हा फायरिंग केली होती ती. हो बाई. ते दुःख दूर करण्यासाठी 3 मित्र बारमध्ये येऊन बसले होते पीत. बारमध्ये बिनधास्त. सांगितलं ना बाई, पोलीस काय करणार नाहीत. प्रतापदादा पोलीस स्टेशनला आला होता. काहीतरी सेटलमेंट झालेली दिसते. अहमदबाईंनी विचार केला. आपण इन्स्पेक्टर थोरातांना भेटू काय? तुम्ही भेट घालून द्याल का? तुम्ही म्हणा, पण ते पैशाचं ते तुम्ही बघून घ्या. बरं बरं, चालेल. प्रतापदादाला खलास करू शकेल असा कोण ऑफिसर आहे का? असा ऑफिसर मिळेल ना. क्राईम ब्रांचमध्ये आहेत ऑफिसर. पण मला काहीतरी तुम्ही बक्षीस द्या. बरं, आता हे घ्या 5,000 रुपये. हवालदारांनी 5,000 रुपये घेतले आणि तो म्हणाला, तो कर्णिक नावाचा इन्स्पेक्टर आहे. घाटकोपरच्या क्राईम ब्रांच मध्ये बसतो. बरं बरं, त्याला कधी भेटायचं? त्यांना विचारतो बाई आणि सांगतो. बरं बरं, मी त्यांना जाऊन भेटतो. तर त्यांनी काम केलं तर तुम्ही काय करणार? मी त्यांना इन्फॉर्मेशन देतो ना साहेब. कोण कुठे किती वाजता येतो, इन्फॉर्मेशन शिवाय कसं काय चालेल? 1 मिनिट, मी आधी ते आहेत का बघतो. आठवलेने तिकडनं लँडलाईनवरनं फोन केला क्राईम ब्रांचला.
हा नमस्कार, क्राईम ब्रांच घाटकोपर. हवालदार आठवले बोलतो. कर्णिक साहेब आहेत का? आहेत ना, एक मिनिट थांबा. कर्णिक साहेबांचा आवाज आला. हॅलो, इन्स्पेक्टर कर्णिक बोलतो. बोला आठवले, काय काम आहे? आपल्याकडे एक काम होतं साहेब. हा ठीक आहे, मला इकडे येऊन भेटा. बरं बरं चालेल. किती वाजता आणू साहेब? रात्री 8 नंतर क्राईम ब्रांच ऑफिसमध्ये. चालेल साहेब. अहमदबाईला म्हणाला, साहेबांनी बोलवलंय रात्री 8 नंतर ऑफिसमध्ये. तुम्ही जाऊन भेटा डायरेक्ट. आठवले निघून गेले. अहमदबाईला कर्णिक साहेबांना कधी भेटतो असं झालं होतं. संध्याकाळी 8 वाजण्याच्या आधी कर्णिक साहेबांच्या ऑफिसमध्ये अहमदबाई पोचला. त्यांची मीटिंग काहीतरी चालली होती. तेवढ्यात हवालदारनं येऊन सांगितलं, साहेब बाहेर अहमदबाई आलाय. हा त्याला बसायला सांग, त्याला नंतर बोलवतो. येस सर असं म्हणून हवालदार गेला. आपण मंडळी माहिती काढा, खबर गोळा करा, म्हणजे आपल्याला त्या केस ती डिटेक्ट करता येईल. येस सर असं म्हणत ते 2 ऑफिसर आणि एक हवालदार बाहेर गेले. ते गेल्यावर अहमदबाई आतमध्ये आले. हा कर्णिक म्हणाले, या बाई आत. साहेब आपल्याकडे एक काम होतं. बोला. अहमदबाई तुम्ही मला पहिल्यांदा भेटायला आला आहेत, काहीतरी घ्या. चहा मागवतो. कर्णिक साहेबांनी बेल दाबून शिपाईला चहा आणायला सांगितलं. म्हणाले, बोला. साहेब मी फार अडचणीत सापडलोय. का काय झालं? तो भांडूप एरियातला प्रताप दादा माझ्या अड्ड्यावर हल्ला करतो, पैसे लुटतो. मग तुम्ही त्याच्यावर अटॅक का नाही करत? मला वाटलं साहेब पोलीस मदत करतील. मग ते पोलीस स्टेशनचे ऑफिसर काय मदत नाही करत, उलट त्या गँगची मदत करतायत. असं कसं होईल? कर्णिक साहेब म्हणाले, मी काय म्हणतो, तुम्ही त्यांच्यावरती उलटा हल्ला का नाही करत? अटॅक करणार होतो साहेब, पण त्यांनीच अटॅक करायला सुरुवात केली. मला माझ्या धंद्याकडे पहिल्यांदा लक्ष द्यावं लागलं. एक धंदा तर आमचा बंद झाला, दुसरा पण धंदा बंद होण्याच्या मार्गावर आहे. का? त्या अड्ड्यावर प्रतापदादाच्या माणसांनी धाड घातली. त्या अड्ड्यावर बऱ्याच लोकांचे पैसे गेले, मोठा फटका बसला. त्यामुळे लोक त्या क्लबवरती यायला घाबरायला लागलेत. आणि मटक्याचा अड्डा, तिथे पण आता गर्दी कमी झाली साहेब. लोकांना भीती वाटते. तुमच्या विभागातल्या बिल्डर लोकांकडून तुम्ही पैसे वसूल करता, त्याचं काय झालं? साहेब आमच्या धंद्यावर अशा जर धाडी पडत राहिल्या तर कोणी खंडणी पण देणार नाही. हा बरोबर आहे. प्रताप दादा तुमचा धंदा बंद करायला निघालाय. हो साहेब. मग मी काय करू म्हणताय? त्या दादाचा बंदोबस्त करता येईल का बघा. ठीक आहे, ते शोधून काढतो आणि त्या पोरांना अटक करतो. बर साहेब पण अजून एक काम होतं. हा बोला. त्या प्रतापलाच तुम्हाला मार्गातून दूर करता आलं तर? म्हणजे प्रतापला खलास करायचा? हो साहेब. अरे जास्त रिस्क आहे रे त्याच्यात. नाही नाही साहेब तुम्ही करू शकता. अरे त्याच्यात ते चौकशी वगैरे सुरू होते, ते भानगड नको. नाही साहेब तुम्ही करू शकता. बरं ठीक आहे, पण पैसे लागतील बरं का त्याला. साहेब काय हरकत नाही, तुम्ही काम करा, मी पैसे द्यायला तयार आहेत. बरं बरं, कारण बरंच काय मॅनेज करावं लागतंय. हो माहिती आहे साहेब. साहेब माझं खूप नुकसान झालंय. बरं बरं. हो साहेब, मी तुम्हाला काही ना काहीतरी करून चांगले पैसे मिळवून देतो. काम नक्की होईल ना पण साहेब? हा होईल. पैसे कधी द्यायचे साहेब? अर्धे आधी अर्धे नंतर. हा चालेल साहेब. मी उद्या संध्याकाळपर्यंत पैसे घेऊन येतो. बरं बरं चालेल साहेब. किती दिवसात काम होईल साहेब हे बघा, मला जशी माहिती मिळेल आणि जसं शक्य होईल तसं मी त्याचे काम करेन. पण तो हत्यार वगैरे काय ठेवतो माहिती आहे का? नाही नाही साहेब, ती माहिती तुम्हालाच काढावी लागेल. बरं बरं चालेल. निघतो साहेब, आभारी आहे. अहमदबाई म्हणाला आणि कर्णिक साहेबांचा निरोप घेऊन बाहेर आला. त्या दिवशी संध्याकाळी अहमदबाईनं कर्णिक साहेबाच्या घरी पैसे पाठवले आणि दुसऱ्या दिवशीपासून कर्णिक साहेबाचं काम सुरू झालं. कर्णिक साहेब डीसीपी साहेबांना भेटायला आले. बोला कर्णिक, काय म्हणताय?
कुलकर्णी. सर, पंडूप विभागात एक प्रताप नावाचा दादा आहे, त्याच्याविषयी फार तक्रारी येत आहेत सर. असल्या तक्रारी? किती गुन्हे दाखल आहेत त्याच्या विरुद्ध? साहेब, खंडणीय, अपहरण वगैरे आहेत. तिथल्या पोलीस स्टेशनचे लोक काय करतायत? ते पकडतील ना, त्याला अटक करतील. साहेब, मोठ्या केसेस झालेल्या आहेत. बरं बरं, ठीक आहे. त्यांच्या विरुद्ध बऱ्याच तक्रारी आल्यात का? हो. पुरावे गोळा करा पहिले, उगाच भानगड नको व्हायला. यस सर, गुड डे सर, असं म्हणून कर्णिक बाहेर आले. कर्णिक जीपमध्ये बसले आणि ड्रायव्हरला म्हणाले, गाडी भांडूपला घ्या. थोड्या वेळाच कर्णिक भांडूपला येऊन पोहोचले. भांडूपला त्यांचा मित्र होता प्रकाश अग्रवाल. प्रकाश अग्रवाल मोठा बिल्डर होता. कर्णिक साहेबांना बघताच त्याला मोठं आश्चर्य वाटलं. काय कर्णिक साहेब, तुम्ही इथे? हो, तुमच्याचकडे जोडा आलो होतो. बोला. तुमच्या एरियात प्रताप नावाचा कोणी गुंड आहे? हो साहेब, या एरियाचा दादा आहे तो. तुमच्याकडनं खंडी घेतो का ते? घेतो ना. तू कंप्लेंट नाही केली? काय कंप्लेंट करणार साहेब? कुठल्या एरियात जा, असे असतातच गुंड. थोडेफार सगळ्यांना पैसे द्यावेच लागतात. मला त्याच्या विरुद्ध तक्रार पाहिजे होती. मला त्यानं काही विशेष त्रास नाही दिला साहेब, पण एक मखीजा बिल्डर आहे, त्याचं आणि प्रतापदादाचं भांडण सुरू आहे. हा, मखीजा बिल्डर कुठे आहे? ते समोर बघा, ते बांधकाम दिसतंय ना, ते त्याचंच आहे. अच्छा, ठीक आहे, भेटतो त्याला. कर्णिक साहेब म्हणाले आणि मखीजाच्या साईटवर आले. बाहेर वॉचमन उभा होता. त्याला कर्णिकाने विचारलं, मखीजा सेट आहेत का? वॉचमननं पोलिसांची जीप ओळखली आणि म्हणाला, आहेत साहेब, बोलव त्यांना. वॉचमन थोड्याच वेळात मखीजाला घेऊन आला. मखीजा, मी क्राईम ब्रांच म्हणून आलोय. हो, या ना साहेब, या. मी काय सेवा करू आपली? काही सेवा करू नका, मीच तुमची उलट सेवा करायला आलोय. माझी सेवा? हो, मला समजलं काही गुंड तुम्हाला त्रास देत आहेत. आमचं साहेब काम त्यांनी बांधलं पाडलंय. तुम्ही तक्रार केली? केली ना साहेब. पोलिसांकडे तक्रार करून काही फायदा नाही झाला. का? पोलीस काय येणार दमदाटी करतात. गुंडांना त्याची सवय आहे. ते जेलमध्ये जायला तयार आहे. त्यांना माहिती आहे जेलमध्ये गेलं तरी नंतर जामीन मिळतोच. म्हणून काय तुम्ही बांधकाम बंद करणार की काय? काय करणार साहेब, तुम्हीच सांगा. तुम्ही वरच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार करायची ना. अहो साहेब, ते पण केलं ना, पण तेच होतं, अटक केली की काही दिवसांनी जामिनावरती ते पोरं बाहेर येतात. तरी पण मी आलोय आता. तुम्हाला तो त्रास देतोय असं समजलं? हो साहेब. नक्की काय झालं? मी इथे बांधकामाला सुरुवात केली तेव्हापासून त्याने त्रास द्यायला सुरुवात केली. पैसे भरपूर मागतोय. तुमचं म्हणणं तो ऐकत नाही. नाही ना साहेब, मी त्याला पैसे द्यायला तयार आहे, पण त्याचे डबल मागतो तो. मग सांगा ना साहेब, ऐकणार कसं त्याचं? त्यानं काय केलं? आमच्या कामगारांना मारहाण केली साहेब, आणि ते पळून गेले. दुसरे कामगार पण आता यायला तयार नाहीत. पोलीस स्टेशनला तक्रार केली, मग काय झालं? काय नाही साहेब. एक तुम्ही काम करा, क्राईम ब्रांचच्या नावाने एक अर्ज लिहा, मी बंदोबस्त करतो. तुमचं ऐकेल तो? का नाही ऐकणार? माझं नाव कर्णिक आहे. मी आतापर्यंत 12 एन्काउंटर केलेत. बरं बरं साहेब, हे आमचं काम करून द्या, मी खर्च करायला तयार आहे. ठीक आहे, तुम्ही आत्ता मला जे सांगितलं ते उद्या क्राईम ब्रांचमध्ये सांगा आणि अर्ज घेऊन या. मग तुमचं काम लगेच सुरू करतो. खरं साहेब? हो यस, एकदम. याप्रमाणे कर्णिक साहेबाचं आणि माखीजा बिल्डरचं बोलणं झालं आणि दुसऱ्या दिवशी माखीजा बिल्डर घाटकोपरच्या क्राईम ब्रांचमध्ये गेला आणि त्याने तक्रार दिली. तिसऱ्या दिवशी कर्णिक माखीजाच्या साईटवर पोहोचले. त्यांच्यासोबत सब इन्स्पेक्टर चौबळ आणि कॉन्स्टेबल भडांगे होते. चौबळ, कर्णिक म्हणाले, तुम्ही गावठी रिव्हॉल्वर आणलाय का? होय सर. पत्रकार येतील, विचारतील, काय सांगायचं माहिती आहे ना? हो सर, सांगायचं. आम्ही त्याला चौकशीसाठी क्राईम ब्रांचला आणत होतो, तेवढ्यात त्यानं रिव्हॉल्वर काढलं. आमच्यावर गोळ्या झाडल्या. आम्ही बुलेट प्रूफ जॅकेट घातले असल्यामुळे वाचलो. बरोबर. भडांगे, मी पण तेच सांगणार साहेब. ठीक आहे, त्याला बोलवणार ना. यस सर, भडांगे म्हणाले. त्याने जीप घेतली आणि प्रतापदादाच्या अड्ड्यावर आला. बाहेर 2 गुंड उभे होते. पोलिसांची जीप बघताच ते समोर आले. प्रतापदादा आहेत का? आहेत, एक जण. त्यांना सांग कर्णिक साहेबांनी बोलवलंय ते. तो पोरगा आत गेला आणि थोड्या वेळात प्रतापदादा आणि त्याच्या 2 बॉडीगार्ड आले.
बोला. कर्णिक साहेबांनी बोलवलं. कोण कर्णिक साहेब? क्राईम ब्रांचचे इन्स्पेक्टर, ते एन्काउंटर स्पेशालिस्ट. हो. त्यांनी कशाला बोलवलं? तुझ्या विरुद्ध तक्रार आली आहे. कोणाची आहे? काय माहिती आहे ते त्यांनाच विचार की. ते कुठेच सध्या? माखीच्या बिल्डरच्या साईटवर. माखीजानं कंप्लेंट केली की काय? हे काय माहित नाही. तुम्ही चला पुढं, मी येतो. जीपमधनं चला, जीप तुमच्यासाठीच आणली आहे. बरं दादा म्हणाला. चला रे, बॉडीगार्डना म्हणाला. बॉडीगार्ड कशाला? पोलिसांवरती काही विश्वास नाही का? विश्वास आहे की. मग चला बसा. दादा म्हणाला, तुम्ही बसा रे, मी येतो 5 मिनिटात. बॉडीगार्डनं मान हलवली आणि दादा जीपमध्ये बसला. जीप मक्कीच्या बिल्डरच्या साईटवरती आले. कर्णिक साहेबांनी साईटवरचे वॉचमन, क्लार्क या सर्वांना घरी जायला सांगितलं होतं. त्यांना कोणी विटनेस नको होता. पहिल्या मजल्यापर्यंत बांधकाम आलं. नुसते पिलर उभे होते, भिंती बांधायच्या होत्या. तिथेच एक टेबल होतं आणि टेबलाच्या दोन्ही बाजूला बेंच ठेवले होते. त्यातल्या एक बेंचवर कर्णिक साहेब बसले होते. बडांगे प्रतापदादाला घेऊन आला. म्हणाला, रामराम साहेब, आज गरीबाची आठवण कशी काय काढली? गरीब? अरे एकेका ब्लॉकमध्ये डबल पैसे मागत होता ना याच्याकडे. काय करणार साहेब, माझ्याकडे 100 पोर आहेत, त्यांचा खर्च आहे, बाकी सगळं दिसतंय. कर्णिक साहेबांनी रिव्हॉल्वर काढलं आणि सरळ प्रतापदादाच्या छातीत 4 गोळ्या झाडल्या. प्रतापदादा आश्चर्याने बघत राहिला आणि खाली पडला. त्याचे प्राण लगेच गेले. बडंगानं गावठी रिव्हॉल्वर काढलं, 2 गोळ्या कर्णिक साहेबांच्या बुलेट प्रूफ जॅकेटवर झाडल्या. मग रिव्हॉल्वरचे ठसे पुसून ती रिव्हॉल्वर प्रतापदादाच्या हातात दिली. कर्णिक साहेबांनी ॲम्ब्युलन्स मागवली. दादाची बॉडी मेडिकल चेकअपसाठी पाठवली. एक फोन पोलीस स्टेशनला केला. एन्काउंटरमध्ये प्रतापदादाला गोळ्या लागल्याचं सांगितलं. दुसरा फोन क्राईम ब्रांचच्या DCPंना केला. तिसरा फोन त्याच्या ओळखीतल्या पत्रकाराला केला. प्रतापदादाच्या अड्ड्यावर त्याचे चेले त्याची वाट बघत होते. थोड्या वेळाने त्यांना समजलं की प्रतापदादाला गोळ्या घातल्या. उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रातल्या सर्व वर्तमानपत्रात प्रतापदादाच्या एन्काउंटरची बातमी होती. लिहिलं होतं, प्रतिनिधी, येथील कुख्यात गुंड प्रतापदादा गुन्हे शाखेच्या पोलिसांशी झालेल्या चकमकीत ठार झाला. येथील माखीच्या बिल्डरकडे प्रतापदादानं खंडणी मागितली होती. त्यासंबंधी गुन्हे शाखेचे अधिकारी चौकशी करत होते. प्रतापदादाला चौकशीसाठी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्याने पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात प्रतापदादा ठार झाला. ही बातमी समजताच अहमदबाईच्या अड्ड्यावर आनंदाचं वातावरण पसरलं. तर प्रतापदादाच्या विभागात शोककळा पसरले. प्रभाकर, बाळू, नाम्या हे चर्चा करत होते. एक जण म्हणाला, दादा बिल्डर लोकांकडे खंडणी मागत होता म्हणून प्रॉब्लेम झाला. दुसरा म्हणाला, यात अहमदबाईचा हात दिसतो. तिसरा म्हणाला, दादा भडकला आणि कर्णिक साहेबांशी भांडायला लागला असेल म्हणून एन्काउंटर झाला. प्रभाकर म्हणाला, दादा पोलिसांशी भांडणार नाही. ही गेम माखीजानी नाही तर अहमदबाईने केली असेल. ज्यानं गेम केली त्याला मी काय सोडत नाही. आम्ही पण तुमच्या सोबत आहोत. पब्या, बाळू आणि नाम्या म्हणाले. ते तिघही जण जाम गरम झाले होते. त्यांना दादाच्या एन्काउंटरचा सूड घ्यायचा होता. तो जर उगवला नाही तर प्रतापदादाची टोळी नामशेष येणार होती.